नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 26 ते 30 जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक 26 व 27 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, दिनांक 28 व 29 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 30 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 26, 27, 28 व 29 जुलै रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 30 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 93%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 74 ते 84% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 19 ते 24 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी दिनांक 25, 26 व 27 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक 25, 26 व 27 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 26 ते 30 जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 26, 27 व 28 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 29 व 30 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 91%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 78% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 24 ते 30 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 26 ते 30 जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक 26 व 27 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 28, 29 व 30 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 26 व 27 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 28, 29 व 30 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 20 ते 21 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 93%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 77 ते 83% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 24 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी दिनांक 25, 26 व 27 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये दिनांक 25, 26 व 27 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी दिनांक 28 व 29 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक 28 व 29 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. घाट भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी खरीप पिकामध्ये पावसाच्या साठणाऱ्या पाण्याचा त्वरित निचरा करावा. आडसाली ऊस लागवड. आडसाली ऊस लागवड करण्यासाठी को 86-032, फुले 0265 व फुले ऊस 15-012 यापैकी कोणत्याही शिफारसीत वाणांची जमिनीच्या मजदुरानुसार उपलब्धता करून घ्यावी. एका डोळ्यापासून तयार केलेल्या व 30 ते 45 दिवस वयाच्या रोपांपासून आडसाली ऊस लागवड करावी. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत ऊस लागणीस 30 ते 45 दिवसापर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तण नियंत्रण, खते, देखरेख यांची बचत होते. काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो. अशा वेळेस रोपे तयार करून वेळेवर ऊसाची लागवड करता येते. बेण्याद्वारे लागवड करायची असल्यास बेणे मळ्यात वाढवलेले 9 ते 10 महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवांशिक दृष्ट्या शुद्ध ऊस बेणे वापरावे.
कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाटभागासाठी पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने घाटभागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.